विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. कॅप प्रोसेस मध्ये सगळ्यात टफ राऊंड कुठला असेल तर कॅप 3. आता तुम्ही म्हणाल सर कुठे टफ एवढा, कॅप 1-2 भरलं की आम्ही, पण कॅप 2 मध्येच बऱ्याच मुलांच्या मिस्टेक झाल्या होत्या. फॉर एक्झाम्पल घेऊन दाखवतो. आता काही स्टुडंट ना बघा ना, ठीक कॉलेज मिळालं होतं, होय, बऱ्यापैकी चांगलं कॉलेज मिळालं होतं. आणि मग काय झालं लक्षात घ्या, की कॅप 2 च्या प्रोसेसमध्ये त्या मुलांनी 2च कॉलेजची नावं टाकली होती. ओके, आता पहिल्या राऊंडला कुठलं तरी कॉलेज मिळालं होतं. सेकंड राऊंडला 2च कॉलेजची नावं टाकली. होय. आणि तिसऱ्या नंबरला कुठलं कॉलेज होतं? जे तुम्हाला पहिल्या राऊंडला मिळालंय असं कॉलेज होतं. दुर्दैवानं काय झालं, की पहिले 2 कॉलेज अलॉट झाले नाहीत कॅप 2 मध्ये. अरे मग हे ऑटो फ्री झालं ना. लक्षात आलं तुमच्या? तेव्हा कॅप 3 ला आणि कॅप 4 ला चान्सेस मिळाला नाही ना. मग आता ही चूक परत नको आहे ना. आता फॉर एक्झाम्पल मी अगदी परफेक्ट तुम्हाला सांगतोय, लक्ष द्या, की तुम्हाला टियर 1 मधलं, आता मी टियर 1 मधल्या कॉलेजला ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच अशी नावं देतोय. ही टियर 1 मधली कॉलेजेस आहेत, लक्षात घ्या. ही टियर 1 मधली कॉलेजेस आहेत. ओके. आणि आता समजून घ्या, की तुम्हाला कॉलेज हे मिळालंय. ओके. एच हे कॉलेज मिळालेलं आहे. कॅप 3 प्रोसेसमध्ये भाग घ्यायचा. ओके. मग ऑब्व्हियसली जे मिळालेलं कॉलेज सगळ्यात शेवटी असणार आहे. मग तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली का, की कॅप 3 ला 1, 2, 3, 4, 5 आणि 6 ऑप्शन्स कंपल्सरी आहेत. आता जे तुमचं कॉलेज असं आहे, आता आपल्याला काय कॅप 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 करायचं नाहीये. समजा हा कॅप 3 ला फायनलच समजून करायचं आहे आपल्याला. तर त्या केसमध्ये तुमचं जे सगळ्यात महत्वाचं कॉलेज आहे, जर तुम्हाला पाहिजेच, ते नंबर 6 वर ठेवा. ते नंबर 6 वर ठेवा. ओके. आणि समजा तुम्हाला कॉलेज कुठलं पाहिजे, डी नंबरचं कॉलेज तुम्हाला पाहिजे, तर मी इथे तुम्हाला डी नंबरचं कॉलेज पाहिजे. ओके. आणि 7व्या नंबरला शेवटी ऑटोमॅटिकली जे तुम्हाला एच नंबरचं कॉलेज मिळालंय तिथेच राहील. मी अशी एबीसीडी नावं का दिली माहितीये का? की मुलं लगेच गोंधळतात. मी समजा म्हणलं, मी नावं घेतली ना कुठल्या एखाद्या कॉलेजचं, हे खाली ठेवा, वर ठेवा. तर बरीचशी मुलं म्हणतात, "अरे सर सांगतायत ना, मग हे कॉलेज खाली ठेवूया, वर ठेवूया." काही नाही बाळांनो, टियर 1 ची सगळी खूप चांगली आहेत ना, जे मिळेल ते चांगलं आहे. तर चांगल्या कॉलेजची नावं घेऊ का पटापट? नको. जर तुमचं कॉलेज नाही आलं तर तुम्ही म्हणणार, "अरे सर म्हणतात ते." तसं काही नाहीये. ओके, मग चला. मला हे कॉलेज पाहिजे ना, हे माझं ड्रीम कॉलेज आहे, हे मिळालं तर मी घेऊ शकतोय ना, किंवा हेच पाहिजे ना मला. इथं 6व्या नंबरला ठेवा. मग आता पहिले 5 ऑप्शन्स कुठले आणायचे? आणि जर तुमचं पर्सेंटाइल व्हेरी हाय असेल, रिस्पेक्ट. तुम्हाला ऑलरेडी 99.7 पर्सेंटाइल आहेत, तर तुम्हाला हिथलं बी कुठले बी कॉलेज मिळू शकतायत ना. मग इथं खूप विचार करावा लागेल. ऑलरेडी तुम्हाला 99.7 असेल, तर हे मिळालेलं कॉलेज सुद्धा दी बेस्ट कॉलेज असणार आहे, वन ऑफ द बेस्ट असणार आहे. मग एवढी रिस्क घ्यायची गरज नाहीये. एवढी रिस्क घ्यायची गरज नाहीये. मग तुमचं पर्सेंटाइल समजा 96 आहे. ओके. एस-सी-बी-सीतून आहात, ओ-बी-सी मधून आहात, मी सांगतो असा विचार करा बरं का. तर 96 आहे ना, टू सी-ओ-पी सी-एस नाही मिळणार तुला. ओके. मग वालचंद सी-एस. ओके, वालचंद कशाला? पी-आय-सी-टी घेऊया ना वरती, त्याचा पण कट ऑफ हायच आहे. विजय सी-एस टाका. ओके. वालचंद सी-एस टाका. सर मला चुकून मिळालं तर पेढे वाटा. पी-आय-सी-टी सी-एस मिळालं. उड्या मारा. एन्जॉय करा, लक्षात घ्या. अरे याच्यासाठी तर सगळं चाललंय. तसं नाही म्हणत बघा. पुन्हा ब्रँचचं नाव घेतलं बरं का मी. त्यामुळे तुम्ही म्हणाला, "सर मला तर सिव्हिल घ्यायचं होतं." तुम्ही म्हणताय सी-एस. नाही रे, मला सांगायचंय काय, की या ठिकाणी तुम्ही टॉपचे कॉलेजेस घ्या. ओके. अगदी पी-आय-सी-टी मधलं आय-टी घेतलं तरी चालेल. पण 96 आहेत, तर इथं व्ही-आय-टी घेऊ नका. चुकून मिळायची शक्यता आहे ना. म्हणजे पहिल्या 5 मध्ये असं बिलकुल कॉलेज नको, की जिथं तुम्हाला मिळण्याचे चान्सेस आहेत. आता या गोष्टी आमच्या काउन्सिलिंगमध्ये आम्ही पर्सनली अगदी तासंतास वेळ देऊन ठरवतोय बरं का, की आमच्या काही स्टुडंटना व्ही-जे-टी-आय मिळालंय, सी-ओ-ए-पी पाहिजे. होय, सी-ओ-ए-पी पाहिजे. मग विचार करावा लागतोय. पण आता इथं एक गोष्ट सांगतोच रे तुम्हाला. मी तुम्हाला सांगतो. अ, जेव्हा व्ही-जे-टी-आय मिळतं ना कॉलेज, तेव्हा मला टिपिकल आमची एक 7-8 मुलं आहेत. ओके, एक्स्ट्राऑर्डिनरी मुलं आहेत. मी त्यांना लगेच कॉल वगैरे करतो, विचारतो. तर सगळ्यांचं म्हणणं काय आहे, की सातारा, सांगली, कोल्हापूर भागातील लोकांना सी-ओ-ए-पीच पहिलं टार्गेट आहे. व्ही-जे-टी-आय मिळालं की असं वाटतं, की "अरे बापरे! हे कसं काय मिळालं? मी एक्स्पेक्ट पण नव्हतं केलं." आणि माझा एक स्टुडंट आहे बरं का. आता तुम्हाला सांगू का? त्या स्टुडंटने मला काय सांगितलं, की व्ही-जे-टी-आय मिळालं होतं. शेवटपर्यंत प्रयत्न केले, सी-ओ-ए-पी अगदी स्पॉटपर्यंत नाही मिळालं. मग सुरुवातीला नाराजी होती.
सीओपी नाही मिळालं. सांगू का आज तो स्टुडंट म्हणतोय, की "सर बरं झालं मला सीओपी नाही मिळालं." तर चला विषयच बदलून टाकूया. चला विषय चेंज करून टाकूया. बघा मी काय म्हणतोय बघा. ओके. मी 10th स्टँडर्ड पैकी ना टॉप 10 म्हणूया आपण चला. एकदम मी काय पहिला नंबर नसायचा माझा. पण चांगल्या शाळेत टॉप 10 मध्ये असायचो मी लक्षात घ्या. 10वी पर्यंत. ओके. ठीक आहे. 11वीत काय झालं, की टोटल फेल्युअर आलं. ओके. जमेनाच. पूर्ण कॉन्फिडन्स डाउन झाला होता. खूप त्रास सहन केला. 12th मध्ये तर भयानक परिस्थिती होती, की सगळ्यांच्या अपेक्षा इतक्या होत्या माझ्याकडून का 10वी चांगला स्कोर झाला होता. 10वी चांगला त्यामुळे हा आता 12वीत पण चांगला स्कोर करणारच. पण सांगू का, ही 2 वर्ष नाही जमलं मला. पण मगाच्या माझ्या स्टुडंटचं वाक्य काय होतं? नाही मिळालं सी तेच बरं झालं. व्हीजीटीए छान होतं. मी तुम्हाला सांगतो, नाही मला यश मिळालं म्हणून मी आज इथं आहे. हो, मला जर तिथं चांगले मार्क मिळाले असते ना, आजही कुठेतरी मी टिपिकल जॉब करत बसलो असतो. मला फार आनंद होतोय, मी योग्य ठिकाणी आलोय. हजारो, लाखो लोकांना माझ्या शिकवण्याचा फायदा होतोय आणि अजून मला याच गोष्टी करायच्यात. मी हे जे शिकलो ना 11वीत, 12वीत काय त्रास आहे हे मी जाणून घेतलंय. हां, मी नाहीये टॉपर. एव्हरेज स्टुडंट आहे त्याला लक्षात घ्या. बघितलं जात नाही आपल्याकडे एव्हरेज स्टुडंटकडे. लक्षच दिलं जात नाही. त्यांना फक्त टॉपर्स पाहिजेत. बॅनरला फोटो लावायचे आहेत. त्याच्यानुसार नवीन ॲडमिशन्स घ्यायचे आहेत. ओके, लोकांना दाखवायचंय, की हा आमचा रिझल्ट, तो आमचा रिझल्ट, हे रिझल्ट, ते रिझल्ट. 26 वर्षात मी माझा रिझल्ट कुठे दाखवलेला नाहीये. काय मला गरजच नाहीये. मी शिकवतो ना व्यवस्थित, मी अभ्यास करून घेतोय ना, माउथ पब्लिसिटीने मुलं येतायत. पालक पालकांना रेफर करतायत. काही ठिकाणी आणि होतात वाद. हां, जास्त स्ट्रिक्ट राहतो ना मी, त्यामुळे काही मुलं क्लास सोडून जातात. थोडंसं निगेटिव्हिटी क्रिएट करतात. करू देत, आपलं काम थांबवायचं नाही. मुद्दा काय मी सांगितलेलं अगोदर विषय जरा चेंज करतोय. मुद्दा जे होते चांगल्यासाठी होतंय. तर माझं म्हणणं काय आहे, की तुम्हाला ऑलरेडी चांगले पर्सेंटाइल असतील, तर कॉलेज मिळालेलं बेस्टच आहे. पण हेच पाहिजे, तेच पाहिजे असा तणाव कशाला पाहिजे? गरजच नाहीये. फक्त आता एक नवीन लाईफ सुरू होतंय. आयुष्यातले 4 वर्ष गोल्डन इयर्स असणार आहेत. तुमच्या आयुष्यातले सोनेरी क्षण असणार आहेत प्रत्येक गोष्ट. ओके. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून, करिअरच्या दृष्टिकोनातून, लाईफमध्ये अचीव्हमेंट आणण्याच्या दृष्टिकोनातून. काही लोकांचं टार्गेटच वेगळं असते. काही लोकांचं टार्गेटच वेगळं असतं लक्षात घ्या. त्यांना कॉलेजमध्ये काहीतरी वेगळी स्वप्न असतात लक्षात घ्या. हां, त्यात त्यात अक्षरशः लोकं मातीला मिसळतात लक्षात घ्या. आता मला काही विषयावर बोलायचं नाहीये. तोच प्रकार. ओके, म्हणजे तुम्हाला माहिती आहेत कपल्स वगैरे बऱ्याचशा गोष्टी. हिनं तिला प्रपोज केलं, ह्यो प्रपोज आजकाल ना मुलांच्या पेक्षा मुलींचीच भीती वाटते मला. डेंजर झाल्यात मुली लक्षात घ्या. राग मारून घेऊ नका बरं का लक्षात घ्या. म्हणजे गमतीनं बोलतोय मी, मुलांना सांगायला लागतंय, "नीट राहा, सांभाळून राहा." ओके, ओके. जाऊ दे घटना पण तशा घडतायत. म्हणजे काय झालंय सांगू का तुम्हाला, की आता फार क्रुशियल कंडिशनला आपण आलोय. होय, हे जे कॅप 3 आहे ना इथं. बरं अजून अशी बरीचशी मुलं आहेत, की ज्यांना मिळालंच नाही ॲडमिशन. बापरे! मी तुम्हाला सांगतो, मी असा एक कॉल रिसीव्ह केला होता बरं का. साताऱ्यातल्या ग्रामीण भागातले पालक आहेत. ओके. आता मी नाव घेत नाही कोणाचं, कुणी असं इमॅजिन करू नका मी तुमच्याबद्दल बोलतोय म्हणून. साताऱ्यातले ग्रामीण भागातले पालक आहेत. पहिल्या 2 राउंडमध्ये कुठंच मिळालं नाही. मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं. मी त्यांना म्हटलं, "अहो सर मेकॅनिकलला घ्यायचंय. मुलाला अल्मोस्ट 90 पर्सेंटाइल मार्क आहेत. का नाही मिळालं?" तुमची लिस्ट सांगा बघू. तर लिस्टमध्ये काय आहे? सी ओके. वाह! व्ही-आय-टी, पी-सी-सी-ओ-ई. हां, झाली लिस्ट. अरे असं कसं चालेल? असं कसं चालेल? लिस्ट मोठी बनवायला पाहिजे. पण जेव्हा मी त्यांना म्हटलं, की "अरे विद्याप्रतिष्ठान बारामती आहे एका बाजूला आणि एका बाजूला आहे के-आय-टी, आर-आय-टी, टी-के-आय-टी. जाऊ दे टी-के-आय-टी पण जाऊ दे, आर-आय-टी पण जाऊ दे. अरे के-आय-टी तर आहे. ठीक आहे. पी पण आहे. छान आहे. नाही सर ह्या कॉलेजची नावं सुद्धा घ्यायची नाही." तर पालक म्हणतायत मला. म्हणलं, "सर काय झालं?" पुण्यातच पाहिजे." मी म्हटलं, "मुलगा शिकायला कुठं होता?" "हां, ग्रामीण भागातच होता." "ओके, ग्रामीण भागातच होता. त्याला कुठला क्लास लावला नाही, काही नाही. ठीक आहे. मग किती कौतुक आहे ना, चांगले मार्क पडलेत." पण मी त्यांना म्हटलं, "का हो त्याला तुम्ही बाहेर पाठवलं नाही?" "सर बाहेरचं वातावरण कुठं चांगलं आहे." मी म्हटलं, "आता तुम्ही बाहेरचं वातावरण चांगलं नाही त्यामुळे गावात शिकवलं आणि कॉलेज मात्र तुम्हाला पुण्यातलं पाहिजे." ओके. मग ते म्हटले, "हां, पुण्याशिवाय करियर होणार नाही." बरं, मुलाला विचारलं, "का रे क्लास नाही?" "सर आमची एवढी पण आर्थिक परिस्थिती नाहीये सर." मुलाला स्पष्टपणे सांगितलं बरं का. पण पालक काय म्हणे, मी त्यांना म्हटलं, "सर नाही मिळणार 3ऱ्या-4थ्या राउंडला कोणाला. मी मॅनेजमेंटमध्ये घेईन." ओके, मॅनेजमेंटमध्ये आणि ही लोकं जमीन विकायची पण तयारी ठेवतात. जमीन गहाण ठेवायची पण तयारी ठेवतात आणि कुठेतरी पैसे भरून मुलाला घेतात. मेकॅनिकल इंजिनिअरिंग. अरे 90 पर्सेंटाइलला के-आय-टी म्हणजे स्वर्गच आहे. आर-आय-टी तर मेकसाठी बेस्टच आहे. टी-के-आय-टी किती जुनं कॉलेज आहे. इथं जर केमिकल इंजिनिअरिंग मिळालं तर सगळ्यात बेस्ट आहे. पण टी-के-आय-टी मला खूप छान वाटतं. राहण्या-खाण्याचा खर्च पण कमी आहे हो.
कॉलेज पण चांगलं आहे. बघा, आता मुद्दा असा आहे, की या पालकांचं म्हणणं काय आहे, की पुण्याशिवाय शिक्षण होऊच शकत नाही. अरे असं कोणी सांगितलंय? नाही, त्यामुळे कॅप 1-2 ला कुठलं कॉलेज मिळालं नसेल ना, लिस्ट वाढवा. लिस्ट वाढवा. आणि कुणाचंही ऐकू नका. मी तुम्हाला सांगतो फार गोंधळ आहे. ग्रामीण भागातल्या पालकांचा इतका गोंधळ असतो ना, की काय सांगू तुम्हाला. मी सांगतो, आता फार पूर्वीची गोष्ट सांगतोय तुम्हाला. आता गप्पा मारतोय आज आपण, लक्षात घ्या. आमचेच एक नातेवाईक होते बरं का आणि आमच्या इथं वायसी कॉलेज आहे बरं का साताऱ्यात. म्हणजे काय सांगायचं तुम्हाला वायसी आणि सयाजी ह्यांचा कट ऑफ एवढा हाय असायचा की विचारूच नका. 11वीला ऍडमिशन वायसी मध्ये पाहिजे, सयाजी मध्ये पाहिजे. पेपरला न्यूज असायची की यावर्षी वायसीचं ऍडमिशन 97 ला क्लोज, 98 ला क्लोज सयाजीराव. मग माझे ते पाहुणे आले होते आणि सर्टिफिकेट्स घेऊन आले होते मुलीचे. काय होतं? रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक. लक्षात आलं का? निबंध लेखन स्पर्धेमध्ये क्रमांक आणि त्यांचं म्हणणं होतं की हे सगळे डॉक्युमेंट्स ते फॉर्म घेऊन आले भरायला बरं का माझ्याकडं. पूर्वी तसं होतं. आता काय सगळं माहिती आहे तुम्हाला अकॅडमी झालेल्या आहे त्याच्यामुळे आता कॉलेजमध्ये असं कोण जातच नाही. पण ते जाऊ दे थांबा. मुद्दा महत्वाचा घेऊया. मुद्दा काय महत्वाचा घेऊया? की त्यांचं मला म्हणणं होतं की हे सगळे सर्टिफिकेट जोडा. मी नाही जोडून दिले. म्हणले, "अहो नाही." तर त्यांच्या गावातल्या कोणीतरी सांगितलं की सरांनी तुला फसवलं. तुझ्या पाहुण्याने तुला फसवलं. आरामात मिळालं असतं ऍडमिशन. इतक्या शिव्या खाल्ल्या होत्या फोनवरून मी की काय विचारूच नका. आमचं नुकसान केलं असं तसं. मी त्यांना म्हटलं, "वायसी कॉलेजमध्ये खूप शिक्षक माझ्या ओळखीचे आहेत. अख्खा सर्टिफिकेट घेऊन या. मी तुम्हाला ते जोडून देतो. देतो. सर्टिफिकेट घेऊन आले पण, घेऊन गेलो. जेव्हा तिथल्या हेड क्लार्कनी सांगितलं ना, की या सर्टिफिकेटला व्हॅल्यू नाहीये. हां, नंबर आलाय काँग्रॅच्युलेशन्स. अरे पण ते ग्राह्य धरलंच जात नाही ना. मग इथे पण माझं म्हणणं तुमच्या लक्षात येतं का, की काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आम्ही तुम्हाला जे गाईड करतोय ना, ते ऐकलं पाहिजे ना. हट्ट करून कसा चालेल? बरं का विनाकारण डोनेशन भरायचे? हां, 15 लाख, 10-15 लाख अडलेला माणूस दिसला की नाही समोरचा तुम्हाला फसवतोच. कळतंय का? म्हणजे तुम्हाला ऍडमिशन मिळालं नाहीये, तुम्हाला पाहिजे, मग समोरच्याला कळतंय की याला गरज आहे. मग रेट काय सांगावं तुम्हाला डोनेशनचे रेट आणि डोनेशन थ्रू तुम्ही ऍडमिशन घेतलं. 4 वर्षाची फुल फी भरावी लागेल ना. येते का लक्षात? मग बाळांनो प्लीज बिलकुल काही चूक करायची नाही लक्षात घ्या आणि डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. आम्ही आमच्या टीमशी संपर्क साधा. तुम्हाला काही प्रश्न असेल तर नक्की विचारा. ओके, ऍडमिशन प्रोसेसमध्ये कुठलीही चूक करू नका. मुलींनी आता स्पॉटला पर्यंत जायचं का नाही तर नाही. कारण स्पॉटला जर गव्हर्नमेंटनं काहीच स्कॉलरशिप ठेवली नसेल, तर मुलींनी ओबीसी, एससी-बीसी, एससी, एसटी आर्थिक परिस्थिती असेल तर जावं. ओके. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल जर एसटी कास्ट मधला स्टुडंट असेल, तर सीओईपीची आय थिंक 12,000 फी आहे. ओके. किती हजार? 12,000. मग ते जर स्पॉटला तो ओपन मधून गेला तिथं, तर त्याची फी जवळ-जवळ 2,00,000. अरे 12 कुठं 2,00,000 कुठं 16 पट फी झाली ना. 12 96. 96चे पण डबल झालं की नाही? मग 16 पट कुणी भरायला सांगितले? मग अशी चूक नाही करायची. मग जे मिळालेलं कॉलेज ऑलरेडी बेस्टच असेल, जे कॉलेज मिळालंय ते ऑलरेडीच बेस्ट असेल, तर ही पण रिस्क घेऊ नका. तुम्हाला हायर पर्सेंटेज असेल तर. लोअर जरी असलं, तर इथं पहिल्या 5 मध्ये कुठलंच चुकीचं कॉलेज घेऊ नका. 6व्या नंबरला तुमचं ड्रीम कॉलेज घ्या. मग तिथे पाहिजे ते. आणि 7व्याला आपोआप तुमचं जे मिळाल ते असणारच आहे. मग चला एवढा वेळ तुम्ही बघितला. धन्यवाद, धन्यवाद. ओके. आनंदी राहा. एका नवीन आयुष्याला सुरुवात तुमच्या होणार आहे. सह्याद्री ट्युटोरियल आणि आमच्या पूर्ण टीम, टेक ॲस्पायर टीम, जी काउन्सिलिंगची टीम आहे, त्या सगळ्यांतर्फे तुमच्या भावी आयुष्याला हार्दिक शुभेच्छा. आजपासून एक नवीन सुरुवात करा. ऑल द बेस्ट.